नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुन रात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. प्रथमेशची काळजी घ्यायला आपण आहोत, पण तिकडे मनीषाच्या आई एकट्या आहेत. प्रथमेशनं मनीषाच्या आईला ओळख दाखवली असेल तर? मनीषाच्या आईंच्या डोळ्यातले सगळे प्रश्न प्रथमेशनं वाचले असावे. या आणि अशा प्रश्नांची उत्तर फक्त तूच देऊ शकतेस सुलेखा. यासाठी आपलं भेटणं खूप गरजेचं आहे. हॅलो हॅलो, अहो गद्रेबाई, तुमचा आवाज नीट ऐकू येत नाहीये. हां हॅलो. अहो हे बघा, मी अशासाठी फोन केला होता, ते मध्यंतरी तुमच्या घराचा दरवाजा एकदम लागला ना, हां तेव्हा तुम्ही बाहेर राहिलात ते. हां मग तुम्ही ते डुप्लिकेट चावी वापरली होती बघा. हॅलो हॅलो, ऐकू येत नाहीये. हॅलो गद्रेबाई, डुप्लिकेट 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 चावी बनवली होतीत ना तुम्ही? हा, ती कुठून बनवली होती? मला सुद्धा बनवून घ्यायची आहे. आणखी किती मोठ्यानं ओरडू? अहो मोठ्यानं ओरडायचं तर मग फोन कशाला? मी नंतर फोन करते. गद्रेबाईंचा फोन होता, मी त्यांच्याशी बोलत होते, गद्रेबाईंशी बोलत होते. काय झालं माहितीये का बाबा, त्यांच्या त्या गद्रेबाईंच्या घराचा दरवाजा असा ना एकदम असा वाऱ्याने बंद झाला. आणि त्यांच्या घराची चावी राहिली आतमध्ये आणि गद्रेबाई राहिल्या बाहेर. त्यामुळे मग पुढे काय झालं, मग दरवाजा उघडला का नाही उघडला ते मी विचारत होते त्यांना. कुसुम, तुला डुप्लिकेट किल्ली कशाला हवी आहे? डुप्लिकेट किल्ली? मी असं बोलले? सगळ्यांना ऐकू जाईल एवढ्या मोठ्यानं बोललीस. अहो ते ऐकू येत नव्हतं ना, हल्लीचे फोन म्हणजे ना काहीतरी. शिवाय कुसुम, तुला डुप्लिकेट किल्ली कशाला हवी आहे तेवढं सांग. अहो असं काय करताय बाबा, कधी आपल्याकडे सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो ना. असं आपल्याकडे झालं तर मग डुप्लिकेट चावी असलेली बरी की नाही? नाहीतर मग ती असलेली बरी, नाही तर मग ते काय पायपावरनं येत आहेत, खिडक्यांमधनं येत आहेत, कुलप फोडतायत, दार फोडतायत. तसं आपल्याकडे काहीही होणार नाही, कारण सतत कुणी ना कुणी आपल्या घरात असतं. आणि दुसरी गोष्ट, तुला जर स्वतंत्र किल्ली हवी असेल तर मधुला सांगून मी तशी सोय करतो. पण तुला डुप्लिकेट किल्ली का हवी आहे ते खरं सांग. सुलेखाच्या घरची मला डुप्लिकेट किल्ली बनवायची आहे. का? अरे का म्हणजे काय? अहो ती आता घरात नाहीये, ती बेपत्ता आहे. मग तिचं घर साफसफाई नको का करायला? मला हक्कच तिला मदत करण्याचा. मी कशाला हळू बोलतेय? मी तिच्या घराची डुप्लिकेट किल्ली बनवणार आहे आणि वाटल्यास मी तिथे जाऊन राहणार सुद्धा आहे. चांगली गोष्ट आहे, जरूर जा. म्हणून काही चोरून बोलायची गरज नाही. बोल. चोरून बोलायची? आता बोलत होतीस, ऐकलं मी. बोल बोल, अगदी राजरोसपणे व्यवस्थित बोल. हो, लाव बोल. श्रीराम श्रीराम.
हॅलो ममा, प्रिया. बोल प्रिया. ममा, तुमच्याशी जरा बोलायचं होतं. सुलेखा विषयी. ती आहे घरात? नाही. कुठे गेली आहे ती? काय कल्पना नाही, आणि तिला विचारण्यात सुद्धा अर्थ नाही. अलीकडे तिचं वागणं ना खूप विचित्र झालंय. विचित्र म्हणजे? अचानक तिच्या वागण्यात नम्रपणा आलाय. परवा तर साळसूतपणाचा आव आणून स्वतःची बाजू मांडत होती माझ्याकडे. ममा, विश्वास ठेवू नका. हे तू मला सांगतेस प्रिया? अगं, तिच्यातला खरेपणा काय आणि तिचं ढोंग कुठलं हे बघतच मी वाढवलंय तिला. ममा, ती घरी नाहीये तर मग मी येऊ तिथे? नको. ती केव्हाही घरी येऊ शकते, तिचा काहीच भरोसा नाहीये. आणि हल्ली तर ती एकदम गुड गर्ल सारखी वागायला लागली, त्यामुळे नक्कीच ती लवकर घरी परत येईल. ममा, पण ती कुठे गेली आहे काही? मला काहीच कल्पना नाही, आणि विचारण्यात पण काही अर्थ नाही ग. ती सांगणंच शक्य नाही. हल्ली ना ती कुणाकडे तरी जाते. म्हणजे मी फोनवर ऐकलं, मला तुम्हाला भेटायचंय, तुम्हाला भेटायची खूप गरज आहे, मी तुम्हाला भेटते आता वगैरे अशी काही वाक्य. ममा, कोण असेल? काहीच कल्पना नाही, पण ही व्यक्ती नक्की सुलेखा अडचणीत असताना तिला मदत करत असणार. त्या व्यक्तीला फोन करायच्या आधी ना सुलेखा खूप अस्वस्थ असते. खरंच शोध घेतला पाहिजे, ही व्यक्ती कोण आहे, कुठे राहते. पण कसं शोधणार? तिचा पाठलाग करून? नको, अजिबात नको. त्या दिवशी मी तुला म्हटलं ना, जो कोणी तिच्या वाटेत आडवा येतो, तिला पकडण्यासाठी मदत करतो, त्याला तीच तर भीती आहे ना ममा. विक्रांत, प्रथमेश आणि मनीषाची आई, या तिघांची आता काळजी वाटायला लागली. मनीषाची आई? तू मनीषाच्या आईच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेस? त्यांच्यामुळेच तर अनेक गोष्टी कळतायत ममा. सुलेखाचं बालपण, मनीषाचं बालपण याविषयी माहिती मिळणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच ममा, मला तुम्हाला आणि मनीषाच्या आईला एकदा भेटायचंय. ममा, तुम्ही सांगाल तेव्हा आपण भेटूया. सुलेखा आली वाटतं. प्रिया, मी फोन ठेवते, नंतर आपण बोलूया. हा, मनीषाची आई. बाबा, तुमचा पुनर्जन्मावरती किती विश्वास आहे? अचानक हा प्रश्न कसा काय आला तुझ्या मनात? एक्झॅक्टली माझी हीच रिॲक्शन होती जेव्हा आदिनी मला पुनर्जन्माविषयी विचारलं. सॉफ्टवेअर आणि प्रोग्रामिंग मध्ये रमणारा मुलगा मला पुनर्जन्माविषयी विचारतो. स्वाभाविक आहे. म्हणजे तुम्हाला हे माहिती होतं? मला वाटलंच होतं. एक वेळ आधी कुठली गोष्ट मला सांगणार नाही, पण तुम्हाला येऊन आधी सांगेल. मला माहिती आहे, तरीही मी तुला सांगणार नाही. का? त्यांनी मला सांगू नका असंही सांगितलेलं नाही, तरी पण सांगणार नाही. अरे पण का? अगदी ठरवून म्हटलंस तरी चालेल. बाबा, मी तुम्हाला पहिल्यांदा असं वागताना बघतो. असं म्हणजे? असं म्हणजे माझ्यापासून काही गोष्टी लपवताना. मी तुझ्यापासून काहीही लपवत नाही आहे, मुद्दामून तुला सांगत नाही. अरे पण हा हट्टीपणा का? मला का नाही सांगायचं? म्हणजे मला खरंच कळत नाहीये. हाच प्रश्न आदिनाथला पडला असेल तर? कुठला प्रश्न? माझे बाबा माझ्याशी असं का वागतात, हट्टीपणा का करतात? पण मी कधी असं वागलो? जाऊ दे. मधू, मला एक सांग, आपलं नातं कसं आहे? बाप मुलासारखं
की मित्रासारखं? मी डोळे मिटून सांगायला तयार आहे. आपण मित्रासारखे वागतो. म्हणजे मला तुमच्यापासून कधीच कुठली गोष्ट लपवावी अशी वाटलेली आणि तुम्हीही माझ्यापासून काही लपवलं नाही. मग तुझं आणि आदिनाथचं नातं कसं आहे? कसं म्हणजे जसं आपल्यामध्ये आहे तसंच. तसं जर असतं तर आदिनाथाला काय झालंय हा प्रश्न तू मला विचारायला आलाच नसतास. मधु, मुलांना कोडी पडतात. त्यांच्या आयुष्यात अनेक वळणं येतात, अनेक प्रश्न निर्माण होतात त्यांना. ते जरी स्वतःच्या पायावर उभे राहिले असले तरी आपल्या पायाखालून बराच रस्ता गेलेला असतो. आणि तरीही आपण सर्वज्ञ नसलो तरी पुढच्या पिढीला देण्यासाठी आपल्याकडे 2 गोष्टी हमखास असतात. एक विश्वास आणि दुसरा अनुभव. पण मी त्याला असं कधीच म्हटलं नाही की कुठलाही प्रश्न पडला तर माझ्याकडे येऊ नकोस. कधीच म्हटलं नाही मी. पण माझ्याकडे ये असंही कधी म्हटलं नाहीस. त्याच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह पाहून त्या मागे काय असेल हा अंदाजही कधी बांधला नाहीस. एक वडील म्हणून त्याला प्रश्न विचारण्यापेक्षा एक मित्र म्हणून त्याला काही सांगायलाही गेला नाहीस. साध्या आणि सोप्या शब्दात सांगायचं झालं तर वडील म्हणून नुसता हातात हात धरण्यापेक्षा मित्र म्हणून त्याच्या खांद्यावर हात ठेव आणि मग बघ तो तुला आपणहून प्रश्न विचारतो की नाही ते, आपणहून तुझ्याशी बोलतो की नाही ते. शाळा आहे माझी. खरंच जरी मी मुलाचा बाप झालो असलो तरी 4 शहाणपणाच्या गोष्टी तुमच्याकडनं ऐकणं म्हणजे खरंच भाग्य आहे माझं. हेच त्यानं तुला म्हणू दे आणि तुला हे सहज जमेल. इतकंच कर. आणखीन काय हवं असतं रे आपल्याला आयुष्यात? पुनर्जन्म म्हणजे काय हा प्रश्न विचारण्यापेक्षा पुनर्जन्म असलाच तर पुढच्या जन्मी मला तुमचा मित्र बनायला आवडेल असंच म्हणेल तो. अरे आदी, मी तुला काय म्हणत होतो, कसला विचार करताय? शुभ्रा, आत्ता मला कळतंय पास झाल्यानंतर तुला किती त्रास होत असेल. तुला जी स्वप्न पडतात त्यानंतर तुला किती त्रास होत असेल. इतकं सहन करतेस तू. मला थोडं सहन करू दे तुझ्यासाठी. पण का आदिनाथ? आपण कुठल्या तरी वेगळ्या विषयावर नाही का बोलू शकत? कुठल्या? कुठल्याही. आई, बाबा, प्रिया. आई बाबांवरनं आठवलं, माईंचा फोन आला होता. खरंच? काय म्हणाली? चौकशी करत होती. गाववाली अजून गाववालीच राहिली आहे का, म्हणजे आधी होती तशीच आहे की काही तिच्यात फरक झालाय? आदिनाथ,
आई गप्पा मारत होत्या, गावाबद्दल सांगत होत्या. एक एक गोष्ट डोळ्यासमोर येत होती. काय झालं आदिनाथ? शुभ्रा, आपण काही दिवस चेंज म्हणून माइंडकडे जाऊया. खरंच खूप छान कल्पना आहे. तुम्हालाही खूप बरं वाटेल. काही ठिकाणं अशी असतात की जी घडलेल्या घटनांची आठवण करून देतात, मनाच्या स्थितीची जाणीव करून देतात. या प्रकाराच्या मुळाशी आपल्याला जायचं असेल तर मला असं वाटतं की त्या ठिकाणी जाणं खूप गरजेचं आहे. कारण त्या ठिकाणी असं काही घडलंय ज्यामुळे माझं एक नातं तुटलं आणि दुसरं नातं आयुष्यभरासाठी जोडलं गेलं. त्या ठिकाणच्या एका भेटीने माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. अनेक प्रश्न निर्माण झाले. नंतर कदाचित दुसऱ्या भेटीने त्या प्रश्नांची उत्तरं मिळाली तर. काय रे, कोणाला करतोस फोन? सुलेखाला. तिचा आला होता का ग नंतर फोन? नाही. ती येणार होती ना घरी? असं म्हणाली तरी होती शुभ्राला. फोन का बंद आहे? मी पूनम काकूकडे सुद्धा फोन केला होता, तिथेही नाहीये ती. तू काय बाहेर चाललीस? ममांकडे चालली. ॲक्च्युली मनीषाच्या आईला ममांना भेटायचंय. मनीषाची आई तुला कशी माहिती? अरे, निखिल भेटला होता ना त्यांना, त्यानेच मला माहिती दिली होती त्यांच्याविषयी. दादा, मनीषाच्या आईच्या मनात सुलेखाच्या बालपणासंबंधी बरेच प्रश्न आहेत आणि ममांकडेच त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील असं त्यांना वाटतंय. मलाही भेटायचं मनीषाच्या आईला. मनीषाच्या आईला? हो, कारण जसे मामाच्या मनात प्रश्न आहेत तसेच माझ्याही मनात प्रश्न आहेत. मनीषाबद्दल, सुलेखाबद्दल, तिच्या बालपणाबद्दल. दादा, प्रश्न सगळ्यांनाच पडलेत. तुला, मला, शुभ्राला, मनीषाच्या आईला, आजोबांना. आपल्या प्रत्येकाकडेच थोडी थोडी माहिती आहे. पण दादा, ममांना सुद्धा मनीषाच्या आईला भेटायचंय. मी असं करते, मनीषाच्या आईला ममांकडे बोलावून घेते. आपण दोघेही जाऊया, म्हणजे मग सगळ्याच गोष्टी समोरासमोर क्लिअर होतील ना. तुला माहिती आहे त्या कुठे राहतात? नाही. कोणाला माहित असेल? माझ्याकडे त्यांचा फोन नंबर आहे. लाव ना, लगेच फोन लाव. एक मिनिट. लागत नाहीये. थांब, मी परत करून बघते. एंगेज्ड आहे. चांगली गोष्ट आहे. आजोबा, पण हल्ली आदिनाथांच्या मनात सारखी एकच गोष्ट घोळत असते, गतजन्म, पुनर्जन्म. विषयच तसा गूढ आहे. जितका आपण विचार करू तेवढे खोलवर जातो शुभ्रा. पण तसं काळजी करण्याचं काहीही कारण नाही. आजोबा, गतजन्माचा विचार करताना आदिनाथ माझ्यापासून दुरावणार तर नाही ना? कसं शक्य आहे? महादेव दादाचा ध्यास घेतलाय त्यानं. शुभ्राला जशी पार्वती भेटली, कदाचित तसाच
आदिनाथला महादेव दादा भेटेल. कुणी सांगावं. शुभ्रा, एखाद्या गोष्टीचा आपण ध्यास घेतला ना की चैन पडत नाही, स्वस्थता लाभत नाही. पण ती गोष्ट साध्य झाली तरच माणूस स्वस्थ होतो. तसंच झालं आहे आदिनाथाचं. आजोबा, पण त्यांना होणारा त्रास, त्यांच्या मनातली तगमग नाही पाहत मला. ज्या गोष्टीसाठी आम्ही माईकडे चाललोय ती गोष्ट साध्य व्हावी एवढीच इच्छा. विश्वास ही एकमेव गोष्ट अशी आहे जी असाध्य गोष्टी साध्य करू शकते. आदिनाथाचा पुनर्जन्मावर विश्वास बसला आहे, त्यामुळे अनेक कोडी उलगडत जातील.